नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत आंब्याचं गोड लोणचं। त्याच्यासाठी मी इथे आंबे घेतलेले आहेत आणि एकदम छान लागते लोणचं खायसाठी। लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांना सगळ्यांना आवडते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि छान मसाले वापरायचे आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये साखर पण वापरायची आहे। तर चला आता आपण आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी सुरुवात करू। आंब्याचं गोड लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: साखर आहे, लाल तिखट, धनिया पावडर, मीठ आहे, जिरे पूड आहे, सोपची भरड करून घेतलेली आहे आणि थोडासा हिंग। आता चला आपण रेसिपीला सुरुवात करू। आता सर्वात आधी आपल्याला आंब्याचे साल काढून घ्यायचे आहेत, कारण हे आंब्याचे साल काढूनच आपल्याला लोणचं बनवायचं आहे। आणि आंबा एकदम कमी आंबट घ्यायचा, जास्त आंबट आंबा नाही पाहिजे लोणच्यासाठी। या आज मी 5-6 आंब्याचं लोणचं बनवून दाखवणार आहे तुम्हाला। आणि 5-6 आंब्याच्या लोणच्याला किती लागते प्रमाण ते सांगणार आहे, त्यानुसार तुम्ही बनवू शकता। आंब्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याच्या बारीक बारीक फोडी करायच्या आहेत, चिरून अशा एवढ्याला फोडी करून घेणार आहे मी। आता जास्त मोठ्या नाही करायच्या आपल्याला फोडी, म्हणजे शिजायलाही सोपं आणि जेव्हा आपण ताटात किंवा कधी नाश्त्यासाठी वाढू तेव्हा वाढायलाही आपल्याला सोपं पडते। त्याच्यामुळे मी असे छोटे छोटे फोडी करून घेणार आहे। आंब्याचे मी असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। आता मी हे या बाउल मध्ये टाकून घेणार आहे। मस्त आंबा आहे, फ्रेश। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर। मी 6 आंबे घेतलेले आहेत, त्याच्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर टाकायची आहे। आणि 1.5 चम्मच मीठ। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला कमीत कमी अर्धा तास ठेवायचं आहे। याला पाणी सुटलं पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे। आता साखर आणि मीठ टाकून 15 मिनिटं झालेली आहेत। आता माझ्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी 15 मिनिटं ठेवणार आहे। 15 मिनिटातच किती छान पाणी सुटलेलं आहे याला। जर तुम्ही अर्धा पाऊण तास राहू दिला तर अजून छान पाणी सुटते। आता आपण कढईमध्ये टाकून शिजवून घेऊया। आता लोणचं कढईमध्ये शिजायसाठी टाकून देते मी। आपल्याला अर्धा तास तरी लागेल एवढं लोणचं शिजवायसाठी। आता हे जसं जसं गरम होईल तसं तसं याला पाणी सुटल, साखरही पातळ होऊन जाईल याच्यामधली। शिजत आल्याच्या नंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत हे राहिलेले। तुम्ही 12 महिन्यासाठी हे लोणचं करून ठेवू शकता। लहान मुलं तर खूप आवडीने खातात। बघा, साखर आणि मीठ टाकल्यामुळे किती छान पाणी सुटलेलं आहे। मस्त रस्सा तयार झालेला आहे लोणच्यामध्ये। आणि आता मसाले टाकल्यावर तर अजूनच छान लागणार आहे हे लोणचं।
लोणचं शिजून आपल्याला 15 मिनिटं झालेले आहे. मस्त शिजून राहिलेलं आहे लोणचं. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले. आता मी सर्वात आधी ही सोपची भरड टाकून देणार आहे. 2 चम्मच सोपची भरड टाकणार आहे. त्याच्यासोबतच 1 चम्मच जिरा पावडर, हे भाजून जिरं घेतलेलं आहे मी, त्याची पावडर बनवलेली आहे. 2 चम्मच धनिया पावडर आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता. लहान मुलं जर असले तर थोडं कमी टाकायचं तिखटाचं प्रमाण. मी अर्धा चम्मच टाकलेला आहे. आणि आता हा सगळ्यात शेवटी हिंग. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाल्याची एकदम छान टेस्ट लागते लोणच्याला. अशा जर पद्धतीने तुम्ही लोणचं बनवलं तर मुलांना सॉसची पण आवश्यकता नाही. अशाच लोणचं पोळी वगैरे जेवू शकतात मुलं. पराठा, लोणचं, पोळी. आता याला अजून थोडं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. 10 मिनिटं. तयार आहे आपलं आंब्याचं लोणचं. मस्त शिजलेलं आहे. आता हे तुम्हाला रस्सा दिसत आहे, हा आता थोडा थंड झाल्यावर अजून घट्ट होऊन येते. आता मी गॅस बंद करून लोणचं खाली उतरवून घेणार आहे. हे लोणच्याचा कलर आता असा दिसून राहिला, पण हे लोणचं जसं जसं मुरल तसं तसा याचा कलर बदलते. खूप छान कलर येते लोणच्याला आणि टेस्ट पण खूप भारी लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.